श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 1 ते 30 जून मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्यात कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडणार आहेत? करिअरमध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक परिस्थिती मजबूत होणार की खर्च वाढणार? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकून राहील का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार की काही तणाव जाणवणार? आरोग्याच्या बाबतीत कोणती विशेष काळजी घ्यावी लागेल? चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशीसाठी जून हा महिना नेमका कसा असणार आहे. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक नवीन अनुभव, संधी आणि बदल घेऊन येणार आहे. या महिन्यात काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने घडताना दिसतील, तर काही ठिकाणी संयम आणि शांतता राखणे आवश्यक ठरेल. गेल्या काही दिवसांपासून मनात असलेली अस्वस्थता आता कमी होईल आणि पुढे जाण्याची नवी ऊर्जा मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील. काही लोकांना नवीन काम, नवीन जबाबदारी किंवा नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढण्याची शक्यता असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये भावना अधिक तीव्र राहतील. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येऊ शकते, तर काहींच्या नात्यातील गैरसमज दूर होतील. कुटुंबातील सदस्यांकडून भावनिक आधार मिळेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. धावपळ आणि कामाचा ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. योग्य विश्रांती आणि सकारात्मक विचार यामुळे परिस्थिती चांगली राहील. एकूणच हा महिना कुंभ राशीसाठी नवीन संधी, अनुभव आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने जून महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कल्पना आणि काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक होईल. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा नेतृत्वाची जबाबदारी मिळू शकते. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल, पण काही सहकारी तुमच्या प्रगतीमुळे मत्सर करू शकतात. त्यामुळे आपल्या योजना सर्वांसमोर उघड करू नका. कामात सातत्य आणि संयम ठेवणे गरजेचे राहील. सरकारी, तांत्रिक, IT, मीडिया, संशोधन किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना फायदेशीर ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळतील आणि जुने व्यवहार पूर्ण होतील. ऑनलाईन व्यवसाय, मार्केटिंग, सोशल मीडिया किंवा कम्युनिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना चांगला फायदा होईल. भागीदारीच्या व्यवसायात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. महिन्याच्या शेवटी अचानक एखादी मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत जून महिना मध्यम स्वरूपाचा राहील. उत्पन्न वाढण्याची शक्यता असली तरी खर्चही वाढू शकतात. घरातील गरजा, प्रवास, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक राहील. महिन्याच्या सुरुवातीला थोडा आर्थिक तणाव जाणवू शकतो, पण मध्यापासून परिस्थिती सुधारेल. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट किंवा जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. जमीन, घर किंवा वाहन खरेदी विक्रीसाठी हा काळ काही प्रमाणात अनुकूल राहू शकतो. मित्र किंवा नातेवाईकांना आर्थिक मदत करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थैर्य जाणवेल आणि एखादा अनपेक्षित लाभ मिळू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत जून महिना भावनिक आणि रोमॅन्टिक अनुभव देणारा ठरेल. जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होऊ शकते. काही वेळा छोट्या गोष्टीवरून गैरसमज निर्माण होतील, पण संवादामुळे परिस्थिती सुधारेल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती येण्याची शक्यता आहे. जुने प्रेम पुन्हा संपर्कात येऊ शकते. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. सोशल मीडियावरून नवीन ओळखी वाढतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. काही लोक कुटुंबासोबत प्रवासाचे नियोजन करू शकतात. मुलाशुख यशामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. महिन्याच्या शेवटी एखादी शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण काही वेळा बदलते राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. मात्र शांतपणे परिस्थिती हाताळल्यास मोठे वाद टाळता येतील. आईवडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. नातेवाईकांशी जुने गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. काही लोकांना सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. मित्रपरिवाराकडून मदत आणि सहकार्य मिळेल. महिन्याच्या शेवटी घरात धार्मिक कार्यक्रम, शुभकार्य किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहील. आरोग्य. आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. धावपळ, अनियमित दिनचर्या आणि मानसिक तणाव यामुळे थकवा वाढू शकतो. डोकेदुखी, पोटाचे विकार, रक्तदाब किंवा झोपेशी संबंधित समस्या जाणवू शकतात. योग्य आहार आणि वेळेवर विश्रांती घेणे गरजेचे आहे. बाहेरील अन्न कमी खा आणि पाण्याचे प्रमाण वाढवा. मानसिक शांततेसाठी योग, ध्यान किंवा सकाळी चालण्याची सवय फायदेशीर ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. हवामानातील बदलांमुळे सर्दी, ताप किंवा संसर्ग होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा राहील. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, परदेशात शिक्षण किंवा करिअरशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. अभ्यासात सातत्य ठेवल्यास चांगले यश मिळेल. मोबाईल आणि सोशल मीडियामुळे अभ्यासात व्यत्यय येणार नाही याची काळजी घ्या. महिन्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला दिसेल. महिलांसाठी विशेष. महिलांसाठी जून महिना आत्मविश्वास आणि प्रगती वाढवणारा ठरेल. घर आणि करिअर यामध्ये संतुलन राखण्यात यश मिळेल. काही महिलांना स्वतःसाठी नवीन निर्णय घेण्याची संधी मिळेल. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांना नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढल्या तरी तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल. सौंदर्य, फॅशन, कला किंवा गृहसजावटीशी संबंधित क्षेत्रात चांगला फायदा होऊ शकतो. महिन्याच्या शेवटी मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. उपाय. दर शनिवारी शनिदेवाला तिळाचे तेल अर्पण करा. भगवान शिवाची पूजा करा आणि ओय नमः शिवाय मंत्राचा जप करा. गरजू लोकांना अन्नदान करा. नकारात्मक विचारांपासून दूर राहून ध्यान करण्याचा प्रयत्न करा. काळ्या कुत्र्याला किंवा पक्ष्यांना अन्न घालणे शुभ राहील. एकूण हा महिना कुंभ राशीसाठी नवीन संधी, मेहनत आणि सकारात्मक बदल घेऊन येणार आहे. काही अडचणी आणि मानसिक तणाव जाणवला तरी तुमची बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील आणि आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. प्रेम आणि कुटुंबामध्ये समजूतदारपणा ठेवणे आवश्यक राहील. आरोग्याकडे योग्य लक्ष दिल्यास महिन्याचा शेवट समाधानकारक आणि आनंददायी ठरू शकतो. जून महिना कुंभ राशीच्या लोकांसाठी बदल, प्रगती आणि नवीन विचारांचा ठरणार आहे. या महिन्यात अनेक ठिकाणी तुमच्या कल्पकतेचा आणि बुद्धिमत्तेचा प्रभाव दिसून येईल. काही अडथळे आणि विलंब जाणवले तरी तुमची जिद्द आणि सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला पुढे जाण्यास मदत करेल. करिअरच्या क्षेत्रात नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मतांना महत्त्व मिळेल आणि काही लोकांना अचानक मोठी जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क आणि व्यवहार फायदेशीर ठरू शकतात. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात भावना अधिक खोल होतील. नात्यांमध्ये विश्वास आणि संवाद टिकवून ठेवणे आवश्यक राहील. काही लोकांच्या आयुष्यात नवीन नाते निर्माण होऊ शकते तर काहींचे जुने गैरसमज दूर होतील. कुटुंबातील सदस्यांची साथ आणि सहकार्य मनाला दिलासा देईल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक तणाव आणि थकवा वाढू शकतो. स्वतःला वेळ देणे, योग्य आहार घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे राहील. ध्यान आणि सकारात्मक विचारांमुळे मन शांत राहील. महिन्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी, नवीन संधी किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. संयम, आत्मविश्वास आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर जून महिना तुमच्यासाठी समाधान आणि प्रगती देणारा ठरू शकतो. धन्यवाद.